होळी उत्सवानिमित्तानं बीडीडी चाळ क्रमांक 7879 मध्ये टोरेस घोटाळ्याच्या विरोधामध्ये देखावा साकारण्यात आलाय। 50 फूट उंचीचा हा देखावा साकारण्यात आलाय आणि आज रात्री या देखाव्याचं दहन केलं जाणार आहे। मुंबईमध्ये टोरेस घोटाळा कशा पद्धतीने झाला, मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे पैसे कसे बुडाले आणि अशा या वाईट प्रवृत्तीपासून आपण कसं लांब राहू शकतो याबाबत संदेश देण्याचा प्रयत्न या निमित्तानं करण्यात आला। तर दरवर्षी अशा प्रकारे वरळीमधल्या बीडीडी चाळीमध्ये देखावे साकारले जातात। तर यंदा मुंबईकर टोरेस घोटाळ्यामध्ये अनेक मुंबईकरांचे पैसे गेले आणि त्यानिमित्तानं हा एक वेगळा देखावा सादर करण्यात आलाय आणि यामध्ये एक मोठी प्रतिकृती तयार केलेली आहे आणि हिचं दहन आज होळीनिमित्तानं संध्याकाळी केलं जाईल। वाईट गोष्टी कशा प्रकारे या होळीमध्ये दहन करायच्या असतात त्याचं शिकवणारं खरं तर हा देखावा आहे। मोठा टोरेस घोटाळा झाला आणि हजारो मुंबईकरांचे पैसे या टोरेस घोटाळ्यामध्ये गुंतवले गेले आणि त्यामुळे ते पैसे त्यांचे गेलेले आहेत। तेव्हा असा सगळा हा घोटाळा अशा प्रकारे या प्रतिकृतीमधून मांडण्यात आला आहे। होळीचं आज दहन होणार आहे। होळीमध्ये आज ही जी प्रतिकृती आहे त्याचं दहन होणार आहे। तसंच या टोरेस घोटाळा प्रकरणामध्ये इथे फलकावर माहिती सुद्धा लिहिण्यात आलेली आहे। तेव्हा मुंबईमध्ये टोरेस घोटाळा कशा पद्धतीने झाला, मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे पैसे कसे यामध्ये बुडाले आणि अशा या सगळ्या वाईट प्रवृत्तीपासून आपण कसे लांब राहू शकतो याबाबतचा संदेश देण्याचा हा सगळा प्रयत्न या निमित्तानं करण्यात आलेला आहे। तर वरळीमधल्या बीडीडी चाळीमध्ये अशा प्रकारे हा घोटाळ्याच्या विरोधात हा देखावा सादर केलाय। तर या संदर्भामध्ये सगळा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। होळी उत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे। आज होलिका दहन आहे आणि होलिका दहन निमित्तानं वाईट प्रवृत्तीचं दहन केलं जातं। सध्या मी उपस्थित आहे बीडीडी चाळीत आणि या ठिकाणी आपण बघू शकतो टोरेस घोटाळ्याच्या विरोधात देखावा जो आहे तो साकारण्यात आलेला आहे। खरं तर मुंबईमध्ये टोरेस या कंपनीनं मोठ्या प्रमाणात घोटाळा केलेला होता। सर्वसामान्य लोकांनी या कंपनीमध्ये पैसे जे आहेत ते टाकले होते आणि मात्र या सर्वसामान्य जनतेचा पैसा जो आहे ते खरं तर संपूर्णपणे बुडाला होता आणि त्याच्या विरोधात मध्ये आपण बघू शकतो बीडीडी चाळीमध्ये देखावा जो आहे तो साकारण्यात आलेला आहे। होलिका दहन निमित्तानं आपल्याला माहिती आहे की आपण वाईट प्रवृत्तीचं दहन करून नव्याने एक नव्या गोष्टीला जी आहे ती आपण सुरुवात करतो आणि ज्या पद्धतीने हा घोटाळा झाला या घोटाळ्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी देखावा जो आहे तो साकारण्यात आलेला आहे आणि अशा लोकांपासनं आणि अशा या सगळ्या गोष्टींपासनं आपण कशा पद्धतीने लांब जाऊ शकतो असा एक संदेश या निमित्तानं जे आहे ते देण्यात आलेला आहे। हा देखावा या ठिकाणी आपण बघू शकतो 50 फूट उंचीची ही संपूर्ण जी आहे 50 फूट उंचीचा देखावा जो आहे तो या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। दरवर्षी या ठिकाणी जी मोठी घटना घडते राज्यामध्ये मुंबईमध्ये त्याच्या विरोधामध्ये देखावा या ठिकाणी साकारण्यात येतो। तशाच प्रकारे टोरेस घोटाळा जो मुंबईभरामध्ये राज्यभरामध्ये गाजलेला होता त्याचाच देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। आज रात्री याचं दहन होईल आणि वेगळा संदेश जो आहे तो पुन्हा एकदा मुंबईमध्ये देण्याचा प्रयत्न बीडीडी चाळीकडून झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।